नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड तालुक्यात गेल्या काही वर्षापासून वन्य प्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिक अक्षरशः त्रस्त झाले असून शेती, जनावरे आणि मानवी सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील अर्जुन शिंत्रे यांनी परिक्षेत्र वन अधिकारी चंदगड यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय. निवेदनात म्हटले आहे की हत्ती, गवे, अस्वल, बिबटे, रानडुक्कर व कोल्हे यांसारखे वन्य प्राणी पूर्वी जंगलापुरते मर्यादित होते. मात्र गेल्या काही वर्षात झालेली बेसुमार वृक्षतोड आणि पर्यावरणीय समतोल बिघडल्यामुळे या प्राण्यांना जंगलात पुरेसे अन्न व पाणी मिळत नाहीये. परिणामी ते नागरी वस्त्यांकडे वळत असून शेतातील उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. अलीकडेच तिरमाळा येथे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात एका मेंढपाळाच्या तब्बल 16 बकऱ्या ठार झाल्याची घटना घडली असून अशा घटनांमुळे ग्रामीण भागातील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांना शेतात जाणेही धोकादायक बनले आहे. शिवसेनेने मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बाजारभावानुसार 15 दिवसात नुकसान भरपाई देणे, जंगलालगतच्या शेतात 100% अनुदानावर सौर कुंपण उपलब्ध करून देणे, जंगलातील आकाशिया व निलगिरी वृक्ष हटवून नैसर्गिक चारा व पाण्याची उपलब्धता वाढवणे, जंगलातील बंड पडलेले नैसर्गिक झरे पुनर्जीवित करणे तसेच रानडुक्करांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना परवानगी देणे या मागण्यांचा समावेश आहे. या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन वन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा शिवसेना पक्षाच्या वतीने उग्र आंदोलन उभारण्यात येईल असा स्पष्ट इशारा प्राध्यापक शिंत्रे यांनी दिलाय. या निवेदनावेळी युवासेना जिल्हा प्रमुख अवधूत पाटील, उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, तालुका प्रमुख विष्णू गावडे, महिला संघटक सौभाग्यवती शांता जाधव, गणेश बागडी, युवराज पवार तसेच विविध पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.